नमस्कार, मी रोशनी पाटील रोशनी किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण झटपट उपमा बनवूया। कांदा टोमॅटो न वापरता फक्त आपल्याला राया वापरायच्या आहेत। तर चला आपण साहित्य बघूया। हे मी राई घेतले, शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर, मिरच्या घेतल्यात कापून, थोडेसे काजू घेतलेत, 2-4 ओलं खोबरं, कढीपत्ता कापून आणि थोडा साबूत पण घेतलाय, 1 वाटी रवा, हिंग, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मीठ, पाणी घेतले गरम। तर चला आपण सुरुवात करूया आणि आपल्याला तेल लागेल। तर चला सुरुवात करूया आपण। तर चला आपण 2 चमचे तेल घालूया। थोडासा हिंग, चिमूटभर चना डाळ, उडदाची डाळ 1 चमच घेतले मी, थोड्याशा राई घेतले, तुम्हाला पाहिजे तर जिरं पण घालू शकता, पण मी नाही घालत। थोडंसं तडतडलं की आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत, ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडेल तर घाला, नसले तरी चालतात। थोडेसे शेंगदाणे परतले की मग आपल्याला दुसरं सामान घालायचं आहे। थोडासा गॅस मीडियम, तेल थोडंसं जास्तच पाहिजे आपल्याला। आता थोडेसे आपण काजू घालूया, हे पण ऑप्शनल आहेत। आता आपण मिरची, अगदी झटपट होतो, जास्त काय टाइम नाही लागत। कढीपत्ता थोडासा कापून पण घेतलाय मी बारीक, म्हणजे तो दाताखाली आला छान लागतो। आता आपल्याला रवा घालायचा आहे, 1 वाटी रवा घेतलाय मी भाजलेला नाही, असाच घेतलाय। आपल्याला याच्यात भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित। रवा पूर्ण असा छान भाजून घ्यायचा आहे 5 मिनिटं। याच्यातच हळद वगैरे वापरली नाही मी। मुलांना जास्त कांदा टोमॅटो आवडत नाही, म्हणून मी असा उपमा करते टिफिनसाठी। 2-3 मिनिटं भाजायचं आपल्याला, 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं झालेत, परत छान असं भाजून घ्यायचा याच्यातच। दोन ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा। आता आपण मीठ पण घालून घेऊया याच्यात आपल्या चवीनुसार, थोडीशी साखर पण घालूया, अगदी थोडीशी। हे बघा, त्याच्याने टेस्ट अजून छान येते। मीठ, ओलं खोबरं पण घेतले मी, ते पण घ्या टाकून। छान ते पण परतून झालं।
थोडीशी कोथिंबीर पण घालायची आपल्याला, थोडीशी परत घालायची नंतर. आता घालून घेते मी. आता आपला रवा छान भाजला आहे. आता आपण याच्यात पाणी एकदम काळजीपूर्वक घालायचं आहे, गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, कोणाला एकदम नरम आवडतो, कोणाला थोडासा सुटसुटीत. आपण पाणी घालायचं याच्यात. गॅस एकदम स्लो. आता आपण ह्याला शिजवत ठेवायचं थोडं. 5 मिनटात आपला उपमा रेडी असेल. तर आता आपण याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे 5 मिनटासाठी. मग आपला रवा छान शिजेल. आपली 5 मिनटं झालेली आहे. हे बघा, आपला उपमा रेडी आहे, खाण्यासाठी तयार एकदम. आपण थोडीशी कोथिंबीर अजून घालूया आणि याच्यावर लिंबाचा रस घालून खाऊ शकता तुम्ही, छान लागतो. चला आता मी सर्विंग बाउलमध्ये काढते, मग तुम्हाला दाखवते. गॅस बंद करायचा. हे बघा, आपण आता टिफिन बॉक्समध्ये आपण देऊया. थोडीशी वरून कोथिंबीर आणि लिंबू. तर आपला उपमा तयार आहे. नक्की घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. थँक्यू.